तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये लर्न विथ प्रणित. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील नदी, धरणे, सरोवर व धबधबे यांवर काही MCQs आपण आज पाहणार आहोत. MCQs आज आपण इथं पाहणार आहोत. तर म्हणजेच आपण हे काय बघणार आहोत, भूगोल बघणार आहोत महाराष्ट्राचा. आणि हे जे प्रश्न मी MCQ तुम्हाला आता दाखवणार आहे ते प्रत्येक परीक्षेत विचारले जाणारे आहेत किंवा ह्याच्या आधी विचारले आहेत आणि ते महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणून तुम्ही बिलकुल याच्याकडे दुर्लक्ष करू नका, व्हिडिओकडे आणि यातल्या प्रश्नांकडे. एक आणि एक प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घेत चला, त्याचं उत्तरही नोट डाऊन घेऊन करत चला. आणि व्हिडिओ चालू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. तर पुढे पहिला प्रश्न काय आहे बघूयात. पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न आहे ठोसेघर धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर हा जो ठोसेघर धबधबा आहे हा आहे महाराष्ट्र राज्यात, आपल्या प्याऱ्या महाराष्ट्र राज्यात. तर यानंतरनं पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न बघ काय आहे, दुसरा प्रश्न आहे हा. टोटल 20 प्रश्न आपण बघणार आहोत. तर दुसरा प्रश्न, पश्चिम वाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर ह्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर किती टक्के? 25% भाग. 25% भाग त्यांनी आपला व्यापलेला आहे. त्यानंतरनं पुढचे प्रश्न बघा. तिसरा प्रश्न काय आहे बघा, तिसरा प्रश्न, महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? जलविद्युत प्रकल्प, हे जे जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा कोणता आहे? तर तो कोणता आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न चौथा, पैनगंगा नदीचा उगम कोठे झाला किंवा कुठे झाला? तर पैनगंगा नदी जी आहे त्याचा उगम अजिंठा डोंगर बुलढाणा येथे झाला आहे. कुठं? अजिंठा डोंगर बुलढाणामध्ये आहे, तिथं झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न बघा, मंदाकिनी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मंदाकिनी धबधबा हा जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे. मंदाकिनी धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. IMP करून ठेवा आणि आन्सर वगैरे क्वेश्चन नोट डाऊन करून घेत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, 6वा. तर बघा 6वा प्रश्न काय आहे, अहमदनगरमध्ये कोणते धरण आहे? धरण विचारलंय. अहमदनगरमध्ये भंडारदरा हे धरण आहे. अहमदनगरमध्ये कोणतं धरण आहे? भंडारदरा हे धरण आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न आहे बघा, सीना व भोगावती नद्यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? खालीलपैकी चुकून आलेला आहे बघा. सीना व भोगावती या ज्या नद्या त्यांचा संगम कुठे होतो? तर मोहोळमध्ये. मोहोळ कुठं आहे? सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये यांचा संगम होतो. कोणाचा? सीना व भोगावती यांचा संगम तिथे होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 8वा प्रश्न आहे. 8वा प्रश्न, डाव्या किनाऱ्यावरून कृष्णा नदीला येऊन मिळणारी उपनदी कोणती? तर कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्यावर येऊन मिळणारी दुसरी उपनदी कोणती असे त्यांनी विचारलेलं आहे. तर ती कोणते? येरळा आहे जी येऊन मिळते. ओके, येऊन मिळणारी येरळा ही नदी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 9वा प्रश्न, मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मार्लेश्वर हा जो धबधबा आहे तो बघा मोहोळमध्ये सोलापूर जिल्ह्यात आहे. सोलापूरमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न बघा. 10वा प्रश्न, कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? कुठे? उत्तर सीमेवरून वाहते. तर कोणती? नर्मदा नदी जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील उत्तर सीमेवरून वाहते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 11वा प्रश्न, तोतलाडोह. कोणतं? तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे? पेंचा नदीवर हे तोतलाडोह धरण आहे. त्यानंतर बघा
पुढचा प्रश्न 12वा प्रश्न. 12वा प्रश्न काय आहे? बोदलकसा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे जे काही बोदलकसा तलाव आहे ते गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. गोंदिया या जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 13वा प्रश्न. भोगावती व बोरी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कोणकोणत्या? भोगावती व बोरी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर त्या कोणत्या नदीच्या आहेत? सीना नदीच्या उपनद्या आहेत. कोणाच्या? सीना नदीच्या उपनद्या आहेत. सीना नदीच्या उपनद्या 2. कोणत्या? भोगावती व बोरी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 14वा प्रश्न. मांजरा नदीचा उगम विचारले. मांजरा नदीचा उगम कोठे झाला? मांजरा नदीचा उगम कोठे झाला? तर कुठे झाला? बालाघाट टेकड्या इथे झालेला आहे. तो कुठं आहे? बालाघाट टेकड्या कुठं आहे? बीड पाटोदा पठारावर आहे. बीड पाटोदा पठारावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 15वा प्रश्न बघा. 15वा प्रश्न. चांदोली धरण कोणतं? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? कोणती नदी विचारले. नदी कोणत्या नदीवर आहे असं विचारलेलं आहे. कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न थोडासा त्या मागच्या प्रश्नाला रिलेट करतो बघा. मी तुम्हाला सांगतोय ते दृष्टिकोन 16 प्रश्न बघा. वारणा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वारणा नदी जी आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर ती सांगली या जिल्ह्यामध्ये. कोणत्या? सांगली या जिल्ह्यामध्ये. आता बघा हे कसे रिलेट करतात दोन्ही बघा. बघा आता चांदोली धरण कुठल्या नदीवर आहे? वारणा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सांगली. म्हणजेच काय? हे इथून इथं असं रिलेशन त्याच्यामध्ये आहे. चांदोली धरण वारणा नदीत आहे. वारणा नदी सांगली जिल्ह्यात आहे. म्हणजे हे आणि हे खूप महत्त्वाचे त्यातले पॉईंट्स आहेत. नंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे बघा. पाथरी सरोवर. पुढचा प्रश्न काय? 17वा प्रश्न. पाथरी सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये? जिल्हा विचारलाय. पाथरी सरोवर हे जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात आहे. कुठे? सोलापूर जिल्ह्यात. हे आन्सर आहे याचं. लिहून घ्या, नोट डाऊन करून घेत चला. नंतर पुढचा प्रश्न बघा 18वा प्रश्न. 18वा प्रश्न काय आहे बघा. एक मिनिट. बघा 18वा प्रश्न. खंडेराजुरी सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर खंडेराजुरी हे जे काही सरोवर आहे ते बघा सांगली या जिल्ह्यामध्ये. ते सरोवर सांगली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न 19वा प्रश्न. अपर वर्धा धरण कोणत्या नदीवर आहे? तर अपर वर्धा धरण हे सिमोरा नदीवर आहे. कोणत्या? सिमोरा नदीवर अपर वर्धा धरण आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा 20वा. काय आहे? 20वा. सिमोरा नदी कोणती? सिमोरा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिमोरा नदी हे पण त्याला रिलेट करतं मागच्या प्रश्नाला. सिमोरा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये ही सिमोरा नदी आहे. आता बघा हे लक्षात कसं ठेवायचं आहे दोनांचं. हे दोन्ही एकत्र लक्षात ठेवायचं. चला बघा काय बघा अप्पर वर्धा धरण हे जे आहे अप्पर वर्धा धरण कुठे आहे? सिमोरा या नदीत आहे. सिमोरा नदी कुठे आहे? अमरावतीत आहे. त्यामुळे ह्याचं रिलेशन समजून घ्या. मित्रांनो इथे आपले 20च्या 20 प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बघणार आहोत. तर आत्ताचे हे 20 प्रश्न आपले टोटल पूर्ण झाले आहेत. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि ह्यातले जे प्रश्न आहेत ते प्रत्येक परीक्षेला तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, MPSC द्या, पोलीस भरती द्या, कोणतीही शिक्षण भरती असते त्यातही या अशा प्रकारची